मावशी कुठं जायचंय? वाडीवाडी डांबरवाडी येडशी कुठं एसटी नाही आयला अवघड एक सीटासाठी. अरे चल की बाबा, हॅलो की गाडी इथून. आता काय आमच्या बोकांडी बसवतो का माणसांना? अहो मावशी 2 मिनिट थांबा. अरे पण जागा आहे का इथं बसायला? उगा थांबलाय तिथं, चल पटकन, आम्हाला उशीर व्हायला लागलाय. एक सीट उद्या फक्त लगे हलवतो. वय वय थांबा 2 मिनिटं उगे. हिरो कधी आला? हे काय आत्ताच उतरलं स्टेशन. चल बस मग. चला. मग हिरो कधी दिसायचं आम्हाला पिक्चर मध्ये? 4-5 वर्ष झालं, किती दिवस वाट बघायची? दिसणार दिसणार, मी पण एक दिवस पडद्यावर दिसणार बघा. तू त्या सायरन मधल्या परशासारखं फेमस व्हायला पाहिजे बघ. अहो त्यासाठी नशीब लागतं आणि दुसरी गोष्ट मेहनत. ते तर मी करतोयच. एक दिवस मी मोठा हिरो होऊन दाखवतो का नाही बघा. लय भारी होईल का तो हिरो झाल्यावर. तुझा बा कौतुकानं सांगायचा माझं पोरग हिरो होणार आहे म्हणून. चला येऊ का? होय होय. दोन टाके पॅकेट द्या धावाले. 10 वाले काय मांडून ठेवायचं काय? हो. आला का काय घर चाललंय का? होय. काय देऊ? ते 3 बिस्किटचे पुढे द्या हा. आणि 2 पावाचे द्या. 10 वाले देऊ ना? हो. 2 पावाचे आणि 2 बिस्किट पुढे 50 बघ. ते मालिकेतलं काम बघितलं बरं का अजय तुझं? एकच नंबर ऍक्टिंग केली का तू? होय. हा. बघितलं का तुम्ही? हा अजून पुढच्या भागात पण आहे बघा. वा वा बघतो किती. अचानक कसं काही नाही केलं पण? ते आईला दवाखान्यात द्यायचं ना, तालुक्याच्या डॉक्टरला दाखवायचं बरं बरं. म्हणून आलोय. चला, येऊ का? हा हा ऐक की. हा. आईने सामान नेलं जरा दुकानातून, उधारी राहिली. होय. हा 2 दिवस थांबता का? चल. अगोदर आईला दवाखान्यात नेतो, हा मग तुमची उधारी देतो. चालतंय आहेत पैसे माझ्याकडे, पण माहित नाही दवाखान्यात किती लागतील ते. चालतंय. चांगल्या डॉक्टरला दाखव. हा ये. अरे देवगण कधी आला? अरे हे काय आत्ता झालं? बरं झालं भेटला बघ. चल घरी सोड मला. सोडणार की राव? एवढा मोठा हिरो घरी चालत पाठवतोय. चल. चल. मग ना काय काम धंदा करतो का नाही? का असं बोलत फिरतो? करतो गेला का? महिना झालं रोटी कामाला लागलोय. होय. हा आणि दूध डेअरीत कामाला पण काय दूध देत असतो काय? येतो. फक्त 3 लिटर दूध पितोय. हा. सकाळी 1 लिटर, दुपारी 1 लिटर आणि संध्याकाळी 1 लिटर. अरे काय येडा पिडा झाला का तू? इतकं दूध पित असते तोय. यार हळू की ऐकून कोण तर त्याचं चोरून दूध पितोय. होय. तू काय सुधारायचा नाही बघ. चल. काय लागा तू रे? चल. दादा, आई, दादा आलाय. चल का नाही चहा पिऊन जा. नगे पोटात लय गडगड करायला लागले. बरं जा, संध्याकाळी भेटू. अरे संध्याकाळी मला दूध प्यायला जावं लागतं. काय आपलं घ्यायला जावं लागतंय. बरं जा. अचानक आलास तू? कॉल नाही, काही नाही. आईला सांगितलं होतं की. तुला नाही का सांगितलं आईने? अच्छा, म्हणजे सरप्राईज तू नाही, आईने दिलंय तर. हो. कशी आहेस तू? मी बरी आहे. तुझी खूप आठवण येत होती. बरं झालं आलास. माझ्यासाठी काय आणलंस? झालं का तुझं सुरू? अगं त्याला आत तर येऊ दे आधी. तुझ्यासाठी काय आणणार नाही असं होईल का कधी? आईची औषध आहेत ती. दे इकडं. आई कशी आहे तुझी तब्येत? हे औषधं घेऊन आलोय बघ मी तुझ्यासाठी. यानं फरक पडेल तुला. समती अशीच म्हणते ती बघ, पण फरक काय पडत नाही. पडेल का आई? तू नको काळजी करू. अय्या, कंपास. दादा तुम्हाला कंपास आणलाय? हो.
पाण्याची बाटली पण आहे. आई बघ किती छान आहे. छान आहे, पण काय गरज होती एवढं पैसे खर्च करायची? असू दे ना आई. अगं मी एका कामात चांगली ऍक्टिंग केली म्हणून त्यांनी मला जास्त पैसे दिले बक्षीस म्हणून. त्यातून घेतलं त्यासाठी थोडं. अरे पण काटकसर करायची शिकायची आता. करतो का आई, तू नको काळजी कर. दादा आले की झालं तुझं चालू. एवढा लांबून आलाय माझा दादा. चल त्याला पहिले जेवायला वाढू. बरं, चल हात धुवून घ्या. चल आई तुला पण घे की जेवायला. हा घेते बाळा, मग तुम्ही जेवा अगोदर. आई भाजी लय बाहेर झाली बघ. होणार आहे, अजून घ्या पोटभर जेव. वैदू तुझं काय चाललंय शाळेत? चांगलं चाललंय की. परीक्षा आहे पुढच्या आठवड्यात. परीक्षेत चांगले मार्क मिळव हा. अभ्यासात कमी पडू नको. तुला जे काय लागते ना ते मी आणून देईल, पण परीक्षेत चांगले मार्क मिळव. मिळवते. मग मला पुण्याला नेशील? नेईल. माझा एखादा पिक्चर आला ना तुम्हाला दोघींना पण नेईल. दादा तिकडे फिरायला लय मज्जेत असेल ना रे. हो, पण तिथं आईच्या हातची भाकर आणि तुझं प्रेम तेवढं मिळत नाही बघ तिथं. ये भाकरी अजून पोटभर जेव. आई तालुक्याला एक चांगले डॉक्टर आलेत बघ, त्यांना दाखवा आपण तुला. त्यासाठीच आलोय मी. नको उगाच खर्च करत बसू रे. आता गोळ्या आणल्यात ना तू? खर्चाची चिंता नको करू तू आई, आहे ना मी. आता तू तुझं बघ, माझं काय? अयो दादा, तू किती हिरोला भेटलाय रे. ही भाऊ कदम आहेत ना? हो. कधी भेटला रे तू यांना? अगं त्यांचं एक पिक्चर शूटिंग चालू होतं पुरणपोळी नावाचं, त्यावेळेस भेटलं त्यांना. आहे बघ मकरंद अनासपुरे, अनुपम खेर, चंकी पांडे, अशोक सराफ, सिद्धार्थ जाधव, नागराज मंजुळे, हो सैराट मधला सल्या आणि लंगड्या. किती हिरोला भेटला रे तू. दादा मला पण घेऊन चालणार आहे पुण्याला. मला पण फोटो काढायचे. अगं तू नेतो म्हणलाय ना आता तुला. झोप गप, उद्या शाळेत जायचंय ना तुला. झोपते. झालं तुझं सुरू लगेच. 2 मिनिट फोन हातात घेतला तर सकाळी जस काय मी उठतच नाही लवकर. मला झोप तू पण आता बस. मैंने प्यार तुम्ही से किया है, मैंने दिल भी तुम्ही को दिया है, अब चाहे जो हो जाए मैं दुनिया से अब ना डरूं, तुझसे मैं प्यार करूं. जरा त्या बाजूच्या त्या देवाला पण पूज, म्हणजे होईल काहीतरी भलं तुझं. देवा, कवा व्हायचा मोठा हिरो काय माहिती. 4 वर्ष झालं जातो या पुण्याला. ती बापूची मुनी पोरगी असून पोलीस झाली. तो महादा त्याचा अमर चांगल्या मोठ्या कंपनीत मॅनेजर झाला. महिन्याला चांगलं 1.5 लाख रुपये पगार घेतो या. अरे तुझ्या वर्गातली 5 पोरं झाली पोलीस. होय, 5 पोरं पोलीस झाली म्हणा. माझ्या वर्गात 50 पोरं होती, 5 पोलीस झाली. बाकीची काय झाली आई? प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं बघ, आणि नशीब बदलायला वेळ नाही लागत. मला जे आवडते ते मला करू दे. लहानपणी किती हुशार होता. वाटलं होतं चांगला मोठा साहेब होशील म्हणून. त्यापेक्षाही मोठं स्वप्न आहे बघ आई माझं. तू फक्त विश्वास ठेव. कर बाबा, काय करायचंय ते तुला.
विश्वास आहे बघ. हा हिरो झाला ना म्हणजे आपली किती हवा होईल. आपल्याकडे 4 चाकी गाडी असेल, मोठा बंगला असेल, विमानातून फिरायला मिळेल आपल्याला. जा शाळेत, उशीर व्हायला लागलाय. आली मोठी भावाची कायवारी. दादा एवढं काय मनावर घेतो रे तिचं? एवढं काय झालं तुला चिडायला? होय रे दादा. अरे दादा कुठे चालला? जाऊ दे राजा, आहे तुझी काळजी वाटते तिला. तू 4-5 वर्ष झाले एवढा प्रयत्न करतोय तरी काय होईना. मग तिला वाटणारच ना आपल्या पोराने सगळं सोडून काहीतरी कामधंदा करावा म्हणून. का नाही, मी तिकडे 4-5 वर्ष झालं काय मजा मस्ती करतोय का? नाही मित्रा, हिरो व्हायचं स्वप्न बघणं आणि त्यासाठी स्ट्रगल करणं हे सारं ज्याची त्यालाच माहिती असतं. आणि त्यात परिस्थिती जर माझ्यासारखी असेल ना तर विचारूच नको. माझा स्ट्रगल दोन्हीकडे चालू आहे बघ. मी इकडे यायच्या अगोदर ना एक ऑडिशन देऊन आलो. त्यात जर माझं सिलेक्शन झालं ना तर लय भारी होईल बघ. होईल का? मला घेतील का शूटिंग मध्ये? मला पण पिक्चर मध्ये काम करायचंय बघ. तेवढंच राहिलं आता. मी जातो डेअरीत कामाला आणि तुझा माझ्या जागेवर. हे, चल उशीर झाला, जाऊ घरी चल. डोकं कधीपासून दुखतंय ताई? हो 4 वर्ष झालं. 4 वर्ष झालं. आणि श्वास घ्यायला त्रास कधीपासून होतोय? एकदम 1-2-3 वर्ष होत आले आता. 2-3 वर्ष होत आले. बरं, थोडा लांब श्वास घेणार. हा. घ्या श्वास. हे बघा मिस्टर अजय, असं आहे की आज मी त्यांचं जे काही आता तपासलं आणि आता मी तुम्हाला काही तपासण्या लिहून देते, त्याच्यावरून आपल्याला पुढचं निदान आणि पुढचे उपचार काय करायचं हे ठरवावं लागेल. मी तुम्हाला ह्या काही तपासण्या आता लिहून देते आणि याच्यासोबत आपल्याला पेशंटचा MRI सुद्धा करावा लागेल. आणि पण ह्या तपासण्यांचे रिपोर्ट येण्यासाठी आपल्याला निदान 1 आठवड्याचा वेळ लागेल. तर तुम्हाला 1 आठवड्याने पुन्हा माझ्याकडे पेशंटला घेऊन यावं लागेल. ठीक आहे? ठीक आहे, तुमची फाईल. थँक्यू. घे चाया. मला तर वाटतं तू इथंच कुठंतरी कामधंदा बघावं बघ. तुझ्या काळजीनं रात्रात झोप लागत नाही यार मला. पोरगी बी मोठी झाली. तुझं 2चं 4 हात झालं म्हणजे पुन्हा तिचं बी तुलाच बघावं लागणार आहे यार. अगं आई, आताशी कुठं कष्टाला फळ मिळते असं वाटतंय बघ. इतके दिवस ऐकलं की रे मी तुझं राजा. हा, इच्छाला कुठंतरी मुरड घालावी लागते बाबा. जबाबदारीने वागावं लागतं.
काज संध्याकाळी येणार होता ना? अरे उशीर झाला दवाखान्यात नाही यायला म्हणून आलं नाही. हा हा हा. काय म्हणले मग डॉक्टर? तपासणी केल्या त्या आईच्या, रिपोर्ट येतील पुढच्या आठवड्यात. परत बोललोय अजून. म्हणजे तू आठवडाभर इथंच आहे म्हण की. काय करावं काय सुचना बघ. हॅलो. नमस्कार, मी आटपाट प्रोडक्शनमधून स्नेहा बोलत आहे. तुम्ही जे ऑडिशन दिलं होतं ना, त्यातून तुमचं मुख्य भूमिकेसाठी सिलेक्शन झालेलं आहे. काय हो सर, मुख्य भूमिकेसाठी. मुख्य भूमिका? हो आटपट प्रोडक्शन? हो हो, आटपाट प्रोडक्शन. तुम्हाला उद्या ऑफिसला येऊन भेटावे लागेल सर. बाकीच्या डिटेल्स मी तुम्हाला व्हॉट्सअप करते. हो हो येतो. थँक्यू. काय झालं रे? गाण्या मी तुला म्हणलं होतं ना, मी इकडे अगोदर एक ऑडिशन देऊन आलोय. हा. त्यात माझं सिलेक्शन झालंय मुख्य भूमिकेसाठी. अरे बाबा, नाद केला नाद, अभिनंदन. आटपाट प्रोडक्शन म्हणजे नागराज मंजुळेचं करा. हो. ए बाई, हिरो झाला हिरो. काय रे, काय झालं? गाण्या मला आईला सोडून जा वाटणार. आईला गरज आहे माझी. तू नको लोड घेऊ, मी आहे की अधून मधून एखादी चक्कर मारत जाईल. तू फक्त ऍक्टिंग कर, फोकस कर आता. चला आता बॅग भरायची तयारीत करा, ऍक्टिंग करा मस्त पैकी. आता डिरी पासून ते स्टँड पर्यंत पोस्टरच लावतो चांगला, आमचा आजा हिरो. वैदू, आईची काळजी घ्या. तू तुझ्या कामाकडे लक्ष दे दादा. मी आईची काळजी घेते आणि माझ्या अभ्यासाकडे लक्ष देईल. आई पुढच्या आठवड्यात येतो. नाही आलास तरी चालेल, पण मिळालेल्या संधीचं सोनं कर. तू फक्त पाठीशी उभा राहा आणि स्वतःची काळजी घे. चले देवगण, उशीर व्हायलाय. हो हो आलो. येते. आयला आजा ट्रॅव्हल झाली. आली बघ. पुणे 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 का? हा किती तिकीट आहे? 300 रुपये. बरं बरं, दोघं आहेत काय? नाही नाही, या. बरं का ना, तू जाऊ का? होय. घराकडे ठेवलं लक्ष राहते बरं का. बस का वा, तू बिंदात जा, नको काळजी करू. पोचल्यावर फोन करतो. होय होय नक्की कर.
कसली स्वप्न आणि कसली ओढ, तळपत्या सूर्याचा हट्ट तू सोड, भार उचल घराचा अन चाल पुढं, घालून मुरड घालून मुरड. जीवनात आलेल्या परिस्थितीवरती संघर्ष करून जो मात करतो तोच उद्याचं यश संपादन करू शकतो. आज आपण आपल्या विद्यालयातील अशाच एका विद्यार्थिनीचा सत्कार करण्यासाठी इथे जमलेलो आहोत, जिने 12वी मध्ये चांगले मोठे यश संपादन केलेले असून ती आज डॉक्टरची पदवी घेण्यासाठी शहरामध्ये निघालेली आहे. तिला आपल्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा. यानंतर वैदूचा सत्कार आपल्या मदने मॅडम हे करीत आहेत. तुझा आम्हाला खूप अभिमान आहे. आपल्या विद्यार्थ्यांसाठी तू 2 शब्द बोला. उपस्थित गुरुजन, पालक वर्ग व समोर बसलेल्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी सर्वांचे तुम्ही केलेल्या या कौतुकाबद्दल आभार मानते. तुमच्या या प्रेमाने माझ्या आईची उणीव तुम्ही भरून काढली. तिला देखील तुमच्यासारखा आनंद झाला असता, पण तिला नाही थांबता आलं. तिच्या आजारपणात ती आम्हाला सोडून गेली. तिची आठवण मनात साठवून मी डॉक्टर बनायचं ठरवलं. आज MBBS पदवी शिक्षणासाठी झालेली निवड हा तिचाच आशीर्वाद आहे. खरं सांगू, स्वप्नात असल्यासारखं वाटतंय आज. हो, स्वप्नच. आणि हे स्वप्न फक्त आणि फक्त माझ्या दादामुळे सत्यात उतरवता आलं. त्यांनी त्याच्या इच्छांना मुरड घालत माझी जबाबदारी स्वीकारली. माझ्या दादाला ना पडद्यावरचं हिरो व्हायचं होतं, पण दादा, तुला जरी पडद्यावरचं हिरो नसेल ना होता आलं, तरी तू माझ्या आयुष्याचा आणि माझ्या भविष्याचा खऱ्या अर्थाने हिरो झाला. देव करो आणि प्रत्येक बहिणीला असा हिरो तिच्या भावाच्या रूपात लाभो.